या पद्धतीने एकदा गावाकडे शेपूची भाजी कशी बनवतात हे तुम्ही नक्की करून पहा. घरातील सगळे माणसं आवडीने खातील. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे एक मी मेथीची गड्डी व्यवस्थित निसून पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर आपल्याला या भाजीमध्ये घालण्यासाठी डाळ भिजत घालायची. त्यासाठी इथे मी 2 चमचे मुगाची डाळ पाण्यात 10 ते 15 मिनटं आधी भिजत ठेवली आहे. आता आपण ही भाजी एक ठेचा करून त्याच्यात घालून बनवणार आहोत. तर त्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि 7-8 पाकळ्या लसूण घालून ठेचून घ्यायचा. नंतर कढईमध्ये तेल घालून जिरे घालायचे आणि जिरे छान तळून घ्यायचे. नंतर आपण जो ठेचा बनवून घेतला आहे तो ठेचा याच्यात घालायचा आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा. याने आपली भाजी छान चरचरीत होते आणि खायला देखील टेस्टी लागते. नंतर आपण जी भाजी स्वच्छ निसून धुवून बारीक चिरून घेतली आहे ती सर्व कढईमध्ये घालून घ्यायची आणि ठेच्यामध्ये चांगली परतून घ्यायची. आता शेपूची भाजी करताना आपण पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे भाजी आपल्याला भाजीचं जे पाणी सुटेल ना त्याच्यातच शिजवायची. ह्याच्यात वेगळं असं पाणी घालायची आपल्याला गरज नाही. जर आपण वेगळं पाणी घालून भाजी शिजवली ना तर भाजीची कधी चव बिघडते आणि भाजी जास्त टेस्टी होत नाही. त्याच्यामुळे कधीही शेपूची भाजी करताना किंवा मेथीची भाजी करताना भाज्यांना जे स्वतःचं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये भाजी शिजवायची. त्याने भाजीची चव आणखीन वाढते आणि खायला देखील छान होते. तर आता आपण डाळ घालून घेतली. सर्व डाळ घालून आपण भाजी व्यवस्थित खालीवर करत परतून घ्यायची आणि छान शिजवून घ्यायची. तर आता एक 4-5 मिनटं आपण याला व्यवस्थित मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आहे. म्हणजे भाजी आपली छान शिजल्याच्या दांड्याही शिजतील. तर पहा भाजीला वाफ आलेली आहे आणि भाजीला आपण स्वच्छ धुवून घेतल्यामुळे स्वतःचं देखील थोडंसं पाणी असतं भाज्यांमध्ये. तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही शिजवून घ्यायची. तर भाजी आपली होत आलेली आहे. अगदी झटपट डब्यासाठी, ऑफिसच्या टिफिनसाठी, रात्री जेवणासाठी किंवा घाईच्या वेळेत तुम्ही कधीही वेळ नसेल तेव्हा ही भाजी बनवू शकता. खायला अगदी मस्त होते आणि करायला देखील अगदी सोपी आहे. अगदी 10 मिनटातच तयार होते. तर पहा आता आपली भाजी जी आहे ती शिजत आलेली आहे. एक 5-6 मिनटं झालेली आहे. आता ही भाजी आपल्याला काय करायचं आहे, जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. याने आपली भाजी आणखी चविष्ट होते. आणि इथे मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि 1 छोटा चमचा थोडासा बारीक असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. याने आपली भाजी आणखीन चविष्ट होते. तर या पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा. भाकरीसोबतही एक नंबर लागते. तुम्ही पोळीसोबत देखील खाऊ शकता. तर टिफिनसाठी मुलांसाठी ही अगदी झटपट अशी रेसिपी आहे. जर तुम्हाला मुलांसाठी करायची असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं कमी करू शकता. आता अशा पद्धतीने अगदी 10 ते 12 मिनटामध्ये झटपट अशी आपली ही शेपूची भाजी बनवून तयार आहे. इथे मी ठेच्यामध्येच चवीनुसार मीठ घातलं होतं. जर तुम्हाला ठेच्यामध्ये मीठ घालायचं नसेल तर तुम्ही वरतून घालू शकता. फक्त लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी परतून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपली ही गावाकडच्या पद्धतीने झटपट अशी शेपूची भाजी बनवून तयार आहे. पुढची रेसिपी कोणती बनवू हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.